मला फार आनंद आहे की आमचा एक चांगला मनसेचा एक चांगला पदाधिकारी विजय पाटील शाखा प्रमुख या वार्डातून इलेक्शन लढला होता आणि 8,500 मतं त्यांनी घेतली होती. ते आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये स्पेशली एकनाथ शिंदेवर प्रेम करणारं एकनाथ शिंदेचं काम बघून एकनाथ शिंदेची जनतेमध्ये असलेला विश्वासार्हता बघून सातत्याने एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात त्याचा विश्वास ठेवून त्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलाय. त्यांचं मी हार्दिक आनंद. मनसेमध्ये जेव्हा होते त्यांची कुठेतरी गलचेपी केली गेलेली असं देखील सांगण्यात येतं, काय सांगतात? त्यांना आपण विचारलं तर फार चांगलं होईल. आज तो पक्ष सोडून एवढा आमच्यामध्ये येतोय म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय कोणी येऊ शकत नाही ना. त्यामुळे ते त्याचं कारण ते सांगतील. त्याने आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. आमची दीक्षाताई आहे, नगरसेविका राम यादवजी आहेत, जे सर्व या विभागामध्ये आमचा विभाग आणखी चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग 2 नगरसेवक आमचे आहेत. काही दिवसांनी 3रा नगरसेवक आमचा इथे असला एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आणि जनतेमध्ये त्यांचा असणारा विश्वास, जनतेला माहिती आहे काम करणारा कोण माणूस आहे ते एकनाथ शिंदे साहेबच आहेत. त्यांच्या प्रेमाखातीर आमच्या पक्षामध्ये आज सर्व येतं. तर मला मनसेने जी संधी दिली होती इलेक्शन लढण्याची त्यांचे मी खूप खरंच मनापासून आभार मानतो. राजसाहेबांचे आभार मानतो, अमित साहेबांचे आभार मानतो. खरंच की ते खूप चांगले कामं करतात, परंतु कुठेतरी खालच्या लेवलला गळचेपी होते आणि खालच्या लोकांच्या मुळेच मी कुठेतरी थांबलो. आणि मला असं वाटलं की एकनाथ शिंदे साहेबांचं मी काम पाहिलं आणि प्रकाश सुबे साहेब आमचे काकांचे वडिलांचे सर्व मित्रच आहेत सर्व, आणि मला असं वाटलं की त्यांच्यासोबत जर काम केलं तर कुठेतरी काही प्रगती होईल असं मला वाटतं. काय अपेक्षा आहे आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर? लोकांची सेवा करायची मला संधी मिळाली आहे, पण फक्त एवढंच की पक्षामध्ये आम्ही राजकीय पक्षामध्ये गेल्यानंतर आम्हाला युतीच्या सरकारमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला कुठेतरी चांगलं हे होईल की कुठली कामं करण्यासाठी आम्हाला फंडिंग मिळेल की लोक जे कामं करण्यासाठी येतात त्यांची आशा असते आमचं हे काम हवं ते काम हवं. तर युतीच्या सरकारमध्ये काम नक्कीच माझ्यापासून घडेल असं मला वाटतं. मनसेकडून तुमची गळचेपी केली गेली असं तुम्ही सांगताय, कुठून सुरुवात झाली आणि कशा? खालच्या लेवलचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी थोडी गळचेपी माझी केलेली आहे. कारण की वरच्या लेवलला राजसाहेब बोला की अमित साहेब हे यांनी चांगलं हे दिलं. त्यानंतर मग नयन भाई, कुणाल भाई यांनी खरंच मला खूप चांगला पैसा दिला. त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे. मला बीजेपीमधून पण सांगितलं होतं की तू आमच्यामध्ये पुन्हा गर्वपसी म्हणून, पण मला असं वाटलं नाही. कारण की मी शिंदे साहेबांची जे कारकिर्दी बघितली आणि खरंच मनसेच्या आधी मी त्याच्यामध्ये जाणार होतो, पण थोडं काही कारणासाठी माझा तो प्रवेश अटकला. पण आज खरंच मी मला स्वतःला भाग्य समजतो की मला आज शिवसेनेमध्ये जी संधी मिळेल त्या संधी नक्की मी सोनं करेन आणि लोकांची सेवा करेन, हीच माझी इच्छा आहे. सगळ्यांनी खुर्च्यांवर बसून घ्या आणि सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आपण सगळ्यांनी पुढे येते. रोडवर कोणी जाऊ नका, सगळ्यांनी बाकीच्यांनी बसून घ्यायचं प्लीज. सर्वांना विनंती आहे, गाड्यांना यायला जायला जागा सुटून या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे. आपण महाराष्ट्र